मला माझ्या काही मित्रांकडून सांगण्यात आलं, की अशा कंपन्यापासून सावध राहावा, आय-टी कंपन्यापासून जिथं काही एम्प्लॉयीला एम्प्लॉयीसारखं ट्रीट केलं जात नाहीये. एम्प्लॉयी म्हणजे जणू काही त्यांनी आणून ठेवलेलं एक नोकरच आहे, राइट? ते तुमचं काम करतोय, राइट? त्याला 12-12 तास तुम्ही जर काम देत असाल, नाही लाइक इट्स अ ह्युमन यार. ती काय मशीन आहे का, राइट? 8 तास ठीक आहे, इट्स ओके, तो करेल. बट 12-12 तास ओव्हरलोड, राइट? परत म्हटलं तर वेगवेगळे टॉन्ट्स याच्या पुढे जाऊन जर मी तुम्हाला सांगायचं गेलं तर डायरेक्ट शिव्यासुद्धा दिलेल्या आहेत एम्प्लॉईजना. तर अशा कंपन्यापासून मित्रांनो सावध राहावा. खूप सारे मित्र लाइक माझे मित्र होते ते मला बोलले. त्यांनी स्विच पण केलं तिथून आणि दुसऱ्या कंपनीमध्ये ते जॉब पण करतायत. फक्त जे नवीन फ्रेशर्स जातायत कंपन्यामध्ये गेल्यानंतर बाई तिथलं एन्व्हायर्नमेंट कसं आहे, सगळ्या गोष्टी विचारा. कोणाला विचारायचं तिथल्याच एम्प्लॉईजला विचारू शकता तुम्ही. हाऊ इज द एन्व्हायर्नमेंट? रिव्ह्यूज बघा त्या कंपनीचे आणि ज्यांना हा असा बॅड एक्सपिरियन्स आला, रिव्ह्यूज टाका Googleवरती. बाकीचे सावध तर होतील ते रिव्ह्यूज वाचून, राइट? ओके. फॉरवर्ड करा या व्हिडिओला सगळ्यांसोबत जिथं या गोष्टी होत आहेत. या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. जय जिजाऊ, जय शिवराय.